अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याला सध्या इराण कसं उत्तर देतो आहे? इराण या हल्ल्यांना चांगल्या प्रकारे उत्तर देतो आहे आणि ते एक बहुआयामी रणनीती याच्यामध्ये वापरत आहेत. नंबर एक, ते मोठ्या प्रमाणामध्ये क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स आणि ड्रोन्सचा मारा करता आहेत. जे अमेरिकन बेसिस आहे की त्यांचे जे लष्करी तळ आहे मिडल ईस्टमध्ये, मग ते जॉर्डनमध्ये असो की कुवैतमध्ये असो की बहारीनमध्ये असो की कतारमध्ये असो की सौदी अरेबियात असो, त्यांनी लक्ष केलेलं आहे. दुसरी गोष्ट ते करत आहेत ते म्हणजे या सगळ्या जगामध्ये या भागात ते प्रादेशिक अस्थिरता निर्माण करत आहेत. म्हणजे काय, तर त्यांनी हे जे आखाती देश जिथे अमेरिकेचे बेसेस होते, त्यांनी आखाती देशामध्ये नागरी विमानतळ, त्यांची बंदरं किंवा त्यांची आर्थिक आर्थिक व्यवस्था जी आहे त्याच्यावरती सुद्धा हल्ले सुरू केलं आहे. म्हणजे ते दाखवत आहेत की पूर्ण जो मिडल ईस्ट आहे हा अस्थिर आहे, असं दाखवायचा प्रयत्न केला जात आहे. तिसरी जी त्यांची गोष्ट चालू आहे ती म्हणजे होर्मुझची समुद्रधुनी ते बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की जागतिक तेलाचा जवळजवळ 25-30% भाग या होर्मुझच्या समुद्रधुनीमधून जातो. आणि जर ते बंद झालं तर जगाच्या बाजारातील किमती वाढतील आणि पुरवठा साखळी विस्कळीत होईल आणि ज्याच्यामुळे अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रावरती दबाव पडेल. तर हे त्यांचं तिसरं वेगळ्या प्रकारचे टॅक्टिक्स सुरू आहेत. आणि चौथं, ते एक डिसेंट्रलाइज युद्ध लढत आहेत, असिमेट्रिक युद्ध लढत आहेत किंवा गरिबी काव्याचं युद्ध लढत आहेत. म्हणून ते महागडी शस्त्र किंवा महागडे हे वापरण्याच्या ऐवजी ते काय करत आहेत, ते सगळीकडे पसरलेले आहेत. ते छोटे छोटे हल्ले करत आहेत ज्याच्यामुळे अमेरिकेला म्हणजे स्वस्त बसता येत नाही. अमेरिका बेजार झालेलं आहे. तर आणि अशा प्रकारचं युद्ध ते अनेक दिवस चालू ठेवतील, ज्यामुळे अमेरिकन लोक म्हणतील की या युद्धात आपण पडू नये, यामुळे आपलं आर्थिक नुकसान होतं आहे. आणि अमेरिकेला ते जमिनीवरती लढण्याकरता भाग पाडणार आहेत. आणि अमेरिकेला जमिनीवरती लढून बूट्स ऑन ग्राउंड कधीही लढायची हिंमत नसते. त्यांना फक्त आकाशातून म्हणजे एअरफोर्सनी मिसाईल्स फायर करणं किंवा ड्रोन्स फायर करणं अशा प्रकारचं युद्ध लढायचं असतं. कारण युद्धात जर अमेरिकन सैनिक मारले गेले तर प्रेशर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती वाढेल. तर म्हणून ते पारंपरिक युद्ध सुरू करण्याकरता अमेरिकेला भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे इराणनी एक बहुआयामी रणनीती वापरलेली आहे. आणि हे जे 5 दिवसाचं युद्ध दिसतं तर त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की ही इराणची जी रणनीती आहे ही नक्कीच अमेरिकेला त्रास देते आहे. आणि अमेरिकेला जर वाटलं असतं की इराणचं सर्वोच्च नेतृत्व मारल्यामुळे लढाई थांबेल, इराण शरणागती पत्करेल आणि इराणचे लोक रस्त्यावरती येऊन आनंदाने नाचतील आणि रिजिम चेंज होईल, तर तसं काही झालेलं नाही आहे. इराण अजूनसुद्धा लढतो आहे. तर याच्यामुळे हे जे युद्ध आहे हे दीर्घकालीन चालेल याविषयी शंका नको. आणि इराण सायकोलॉजिकल वॉरसुद्धा लढतो आहे सगळ्या जगाशी की बघा, जर युद्ध जास्त वेळ चाललं तर तेल पुरवठा तुमचा ठप्प होईल, आर्थिक नुकसान तुमचं ठप्प होईल. तर अमेरिकेवरती प्रेशर टाका आणि हे युद्ध त्यांना थांबवण्याकरता भाग पाडा.